चला आज मार्लेश्वर दर्शन आपलं टिकलेश्वर दर्शन आहे। आम्ही सर्वजण मेढे ग्रुप टिकलेश्वर दर्शनासाठी चाललो आहे, देवाच्या दर्शनाला चाललो आहे। सकाळचे 7 वाजल्यात, सूर्याची किरण आमच्या अंगावर पडत आहेत आणि त्या कोवळ्या उन्हात आम्ही देवाच्या दर्शनासाठी टिकलेश्वर येथे मराठा कॉलनी देवरुख इथून निघालेलो आहोत। आमची अर्धी गँग वरती पोचलेली आहे। राहुल टाकळे यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि ते आता आम्हाला तिकडे सोडून आलेले आहेत। उर्वरित भाग आपण पुढे बघूया। हे देवरुख टिकलेश्वर रोड आणि हे सूर्यनारायण। हा बघ, आणि हे सचिन कोकाटे ड्रायव्हर आमचे आहेत, नवीन ड्रायव्हर आहे आणि ते आता फर्स्ट ट्रायमध्येच आपल्याला टिकलेश्वरला घेऊन जाणार आहे। हा कुरकुरे स्टॉप आलेला आहे। कुरकुरे स्टॉप आलेला आहे। कुरकुरे स्टॉपवरनं आपण आता पुढे निघालोय। हा आहे बोटकेवाडी रोड आणि हा तळवडी। हा कुठे किती किलोमीटर आहे इथून? इथून एक 6 किलोमीटर असेल, 5-6 किलोमीटर। आता आपण इथून मार्गस्थ होत आहोत पुढं। आणि आमची भाषेमध्ये भाचे आणि बहीण गाडी चालवतोय। भाचे आणि बहीण गाडी चालवतोय। प्रियांशू आहे, वेद आहे, नेहा, राणी। होय, चला चालेल चला मार्गस्थ ह्या निसर्गरम्य वातावरणातून आपला प्रवास होतोय आणि सुखद आणि अशी अनुभूती आम्हाला येते। बघूया पुढं काय होतं ते, पहाच तुम्ही। डेंजर रस्ता आहे, हो खूपच डेंजर रस्ता आहे। चल पुढे, चल पुढं। ही आमची गाडीची सर आली बरं आणि पाठून आमची राणी येते। साईड ना चल इकडे। चला खाली उतरलं ते दाखव, तिकडचं पुढचं ढगाच्या पुढचं ते दाखव। मध्ये डोंगर बघ कसा डोकावतोय। ते दाखव। झालं निघूया। चला थांबा। आता आम्ही ट्रॅकिंगला आहेत, भाऊजी पुढे आहेत, त्यांचं पॉकेट बाहेर राहिलंय पुढे तोडला रे प्रियांशू, तुझं नाव घेतलं दीदी, माझं नाव घेतलं आणि मला काल आम्ही भाऊबीज करून आलोय, सगळे एकत्र आलेत आणि भाऊबीज नंतर आता सगळे एकत्र आहेत। आणि बघा दोन्ही तिथूनच येताना फाटलेली आहे सगळ्यांची। काय हा 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 डोसतो ना, हा इथे देऊ बस। काय बोलता? काय म्हणते? थकलेस काय? आणि मी फोटो काढता काढता माझा फोटो काढायचा तुम्ही। आता अशा प्रकारे श्री टिकलेश्वर देवस्थानचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे। थोडं उतरताना तेवढं काही वाटत नाही आहे, आरामात चाललं आहे। सोबत मामा आहेत, मामी आहे आणि आमची सगळी पार्टी सगळी थोडी पुढे गेले।
तलाव बघायला मी थांबलेलो, तिथे थोडा वेळ गेला. मी आता त्यांच्यासोबत जाईन. आता ह्या थोड्या लाद्या लावल्यामुळे चालायला बरं पडतं. आणि बघू शकता असा हा निसर्ग आहे. इथं जाता असं ही लांब लांबपर्यंतची अशी. सकाळी धुकाची पहाट होती, धुक्यामध्ये सगळं दिसत नव्हतं. आता थोडं चांगलं क्लॅरिटी आलेलं आहे त्याला. झाली बाई भाऊबी झाली. तुम्ही चढलात की उतरलात? एवढं भरपूर थकलात वाटतं. आता जिथून आम्ही सुरुवात केलेली त्या ठिकाणी आलेलं आहे पायऱ्या चढायला. आणि त्या पायऱ्यांच्या इथे येतोय कारण तिथून गाडी आहे. त्याच्यामुळे पायऱ्या चढून जे पाय दुखायला वाटत आहेत ते जरा आता ह्या स्पॉटला येऊन बरं वाटतंय. आणि आमची एकदम तरुण तडफदार चांगले ट्रॅकर खाली येऊन आधीच उभे राहिले आणि आमची वाट बघताय. आम्ही त्याच्यामध्ये थकलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता गाडी लावली इथे, एक गाडी. आमची टीम हे आमचे प्रसाद भाऊजी, बंधू कौशल. कौशल थकलायस? हो थोडासा. भाऊजी ही वन मॅन आर्मीच आहे. एकटी चढली एकटी उतरली. मी पण एकटी चढली. ही परी. मी एकटी चढली एकटी उतरली. ती मुलगी आहे ना लाल शर्ट वाली, ती उतरताना तिला आजोबांनी उचलली. आता उचललं.